वरच्या आवरणासाठी आपल्याला लागेल 1 कप तांदळाचं पीठ आणि चिमूटभर मीठ। आपल्याला लागतील हळदीची पानं आणि ही पानं बाजारात आरामात मिळतात आणि हे आहे चमचाभर तूप आणि ही पानं खूपच महत्त्वाची आहेत। ह्या पानांमुळे या पातोळ्यांना छान वास येतो आणि ह्याच्यातच आपण पातोळ्या करणार आहोत। आता आपण आवरणाचं मिक्सचर तयार करूया। सगळ्यात आधी आपण एका भांड्यात हे तांदळाचं पीठ घालूया, त्यात मीठ। आता या पिठात आपण थोडे थोडे पाणी घालूया। आपल्याला ह्याची एक घट्ट पेस्ट तयार करायची आहे आणि बरेच लोक उकड काढून ही पातोळ्या करतात, बट आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते ज्याच्यामध्ये तांदळाची पेस्ट करतात आणि तो झटपट प्रकार आहे। उकड काढण्यास थोडा वेळ लागतो। इथे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे आणि हे किती घट्ट आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारच्या गुठल्या असता कामा नये। आणि आता आपण आपल्या पातोळ्या बनवायला घेऊया। आपण आधी सारणाचं साहित्य बघूया। इथे आहे 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ चिरून आणि ही वेलची पूड आहे अर्धा चमचा आणि ह्याच्यात मी वाटताना अर्धा चमचा साखर पण घातली आहे। इथे आपण कढई तापत ठेवली आहे आणि त्यात आपण टाकणार आहे खोबरं आणि त्याबरोबर आपण गूळही टाकूया आणि हे दोन्ही छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बारीक ठेवा कारण की हे जळलं नाही पाहिजे। चांगलं परतूया जेणे हे गूळ विरघळून जाईल। आपण इथे बघू शकता की गूळ खोबऱ्यात पूर्णपणे विरघळून गेलंय। आपण हे थोड्या वेळ अजून परतूया की मग आपलं सारण तयार होईल। आपलं सारण आता तयार आहे आणि आपण गॅस बंद करूया आणि शेवटी त्याच्यात वेलची पूड घालूया आणि परत आपण हे ढवळून गार करत ठेवूया। आता आपण ह्या सगळ्या पानांना थोडं थोडंसं तूप लावून घेऊया। तुम्ही तेलही लावू शकता। आता आपण हे पीठ घेऊन एकेका पानावर घालूया व छान असं पातळ पसरवून घेऊया। पानावर या पिठाचं लेयर आलं पाहिजे। अशा प्रमाणे आपण सर्व पानांना पीठ लावून घेऊया। आता आपण या सर्व पातोळ्यांच्या मध्ये सारण ठेवूया। आता आपण हळू हे पान असं अलगद फोल्ड करूया आणि हलकेच हे दाबून घ्या। आता बाकीची पानं पण आपण अशीच दुमडून घेऊया। हलकेच दाबा। इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व पातोळ्या तयार आहेत आणि आता ह्या मी अलगद उचलून कुकरच्या भांड्यात ठेवते। आपण ह्या पातोळ्या आता कुकरमध्ये वाफवणार आहोत। तुम्ही इडली पात्रात किंवा मोदक पात्रातही वाफवू शकता। तुम्ही बघू शकता हे भांडं आपण आत ठेवलंय कुकरमध्ये आणि आता मी झाकण लावणार आहे। फक्त लावताना एक काळजी घ्या की शिटी काढून टाका आणि हे आपण एक 15-20 मिनिटं छान वाफवून घेऊया। हे बघा आपल्या पातोळ्या उकडून तयार आहेत। आपण आता यांना एका प्लेटमध्ये काढून छान थंड करून घेऊया। आता आपण हे अलगद सोडवूया। ही पहा आपली पातोळी तयार आहे।